नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वातीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कढी. कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या रेसिपीज बघायला मिळतील. चला तर मग आज बनवूया आपण कढी. चला तर मग कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी साहित्य बघून घेऊ. त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढी दाटसर होण्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. कढीला फोडणी देण्यासाठी कढीपत्ता, बारीक कट केलेला लसूण, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. आणि हळद आणि कोथिंबीर आपण कढीमध्ये टाकणार आहोत. सर्वात आधी लसूण, 4 हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट हे एकत्र फिरवून घेऊया. त्यानंतर हे बारीक झाल्यावर त्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि नंतर दही बारीक करून घेऊया. दहीमध्ये जे गोळे गोळे राहतात ते राहत नाही. दही ही पूर्णपणे प्लेन होते. आणि नंतर हिरवी मिरची, लसूण आणि दाण्याचं कूट हे बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत. हळद, कढीला रंग येण्यासाठी, आणि हे दही. आता हे सगळं बारीक करून घेऊया. आपण हे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. आपण आता कढीला फोडणी देऊन घेऊ. सर्वात आधी आपण गॅस ऑन करून कढई गरम करून घेऊ. त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलंच गरम होतं. गॅसची फ्लेम ही वाढवून घेतलेली आहे. एकदा ही कढी सगळ्यांनी ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वातीज रेसिपी मधल्या सगळ्याच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या रेसिपी या सगळ्या घरगुती आणि सोप्या पद्धतीच्या असतात. तेल तापलेलं आहे आपलं. आपण आता 1 चम्मच मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की आपण 1 चम्मच जिरं टाकून घेऊ. कढीपत्ता, बारीक कट केलेला लसूण, छान असा फ्लेवर येण्यासाठी लाल मिरच्या. मिक्सरमधनं मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते आपण कढीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि कोथिंबीर.
सगळ्यात महत्त्वाचं, कढी अशी चाळत जायची आहे एकाच डायरेक्शनने. डायरेक्शन चेंज झाली तर आपली कढी फुटू शकते. हे बघा, आपली कढी छान अशी झालेली आहे. किती दाटसर आहे. चला तर मग अशाच रेसिपी आपण नवीन रेसिपी बघूया. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.